आज दुसरा दिवस आहे गहू भिजत घातलेला। तर बघू शकता की हे जमा झालेलं आहे। तर आता हे पाणी मी ओतून देणार आहे आणि 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। पाणी टाकते आता आणि छान हा गहू आपण धुवून घेऊ आणि मग त्याच्यात पुन्हा स्वच्छ पाणी टाकू। ह्या पातेल्यात गहू आता मावत नाही आहे म्हणून माझ्याकडे स्टीलचं पातेलं आहे, त्यात मी हा टाकलेला आहे आणि यात आता आपण स्वच्छ पाणी टाकूया। झाकण लावून ठेवून देऊ। साधारण 2 पातेले पाणी टाकलं आहे। आता झाकण लावूयात आणि मस्त उन्हाच्या ठिकाणी अजून 1 दिवस ठेवूयात। आज हा गहू भिजवलेला 3रा दिवस आहे। आता हे पण पाणी काढून घेऊयात। आपण बघूयात गहू भिजलाय की नाही। तर दाबून बघितल्यावरती चीक व्यवस्थित बाहेर येतोय, त्यामुळे आता फक्त एक 12 तास अजून भिजत घालूयात। स्वच्छ पाणी टाकते आणि एकदा धुवून घेणार आहे। आता पुन्हा स्वच्छ पाणी टाकूयात आणि पुन्हा एक 12 तास त्यांना भिजत ठेवूयात। हे आता 4थ्या दिवसाचा हे आहे गहू आणि छान बघू शकता। एक गहू आपण घेऊयात आणि त्याला प्रेस करून बघूयात। तर सगळा चीक बाहेर येतोय आणि त्याचं जे सालपट आहे ते पूर्णपणे निघून येत आहे। तर मग आता ह्याला स्वच्छ 3 पाण्याने धुवून घेऊयात आणि मग वाटून घेऊयात। हे मिक्सरचं भांडं आहे, त्याला तेल आणि मीठ लावून घेऊयात। थोडंसं मीठ म्हणजे जो चीक आहे तो मिक्सरच्या भांड्याला चिटकणार नाही। इथे गहू बघा मस्त 3 पाण्याने धुवून घेतलाय आणि एकदम स्वच्छ झालेला आहे। आता तो आपण आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकूयात आणि पल्स मोडवरती याला आपण काढून घेऊयात। झाकण लावूयात आणि मिक्सरला लावू। मिक्सरला ठेवलेलं आहे। मिक्सरला ह्या साईडला इन्क्रीजिंग मोड असतो, या साईडला पल्स मोड असतो। तर आपल्याला पल्स मोडवरती ते फिरवून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने खूप ग्राइंड नाही करायचं। आता आपण उघडून बघूयात। हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। इथे माझ्याकडे टोप आहे, त्यात मी हा जो वाटलेला चीक आहे तो काढून घेते आणि अशाच बॅचेसमध्ये सगळा ग्राइंड करून घेते। इथे आपला चीक छान वाटून झालाय। आता त्यात पाणी ओतून घेते आणि भरपूर पाण्याने आपल्याला तो चोळून घ्यायचा आहे आणि मग नंतर त्याच्यातला चोथा काढून घ्यायचा आहे। तर हा साधारण 1 किलोचे गहू होते, तर तेवढाच चीक आहे। मी जास्त केलेला नाही आहे कारण मला फक्त खाण्यापुरता चीक एवढंच मी केलेलं आहे। तर छान हे मस्त कुस्करून घेऊयात आणि नंतर असं पिळून घेऊयात। साधारण 5 ते 7 मिनिटं मी कुस्करून घेतलं आहे आणि आता आपण ह्याच्यातलं पाणी पिळून काढूयात। गहू खूप हा खपली गहू होता, म्हणजे ह्याच्यातून जो चीक असतो तो खूप छान बाहेर पडतो। आणि आता मी इकडे ज्या डब्यामध्ये गहू भिजत घातले होते त्यातच पाणी घेतलेलं आहे। तर सगळं हे असं काढून घेऊयात आणि दुसऱ्या पाण्याने पण ते धुवून घेऊयात। आता ज्या डब्यात दुसऱ्या पाण्यात टाकलेला होता तो पण आपण मस्त हे करून घेऊयात। आता तुम्ही बघा या ॲक्च्युली गव्हामध्ये फक्त साल राहिलेलं आहे, ह्याच्यात चीक म्हणून असं काही राहिलेलं नाही आहे। तरीही मी अजून एका पाण्याने धुवून घेणार आहे। आता हे सेकंड पाणी आहे, तर ते पण मी पहिल्या बाउलमध्ये ओतून घेते आणि या डब्यात परत एकदा पाणी घेणार आणि परत एकदा तो चोथा जो आहे तो धुवून घेणार आहे। आता हे 3रं पाणी आहे, त्यात हा पिळून घेतलेलं जे गव्हाचं साल आहे ते टाकते आणि हे पण आपण आता छान मिक्स करून घेऊयात। आता त्यातून काहीच निघणार नाही आहे, पण आपल्या मनाच्या समाधानासाठी एकदा मी हे सगळं
काढून घेते परत एकदा. आता हे तिसऱ्या पाण्याने धुतल्यानंतर ह्याच्यात काहीच राहिलेलं नाही आहे, हे बाजूला ठेवते आणि आपल्या आधीच्या बाउलमध्ये हा डब्यातलं जे पाणी आहे ते टाकते. आता हा डबा विसळून घेऊ आपण आणि ह्याच चाळणीने तो पाणी जे आहे ते गाळून घेऊया. तर आता इथे चाळणी ठेवलेली आहे, त्यावरती हा चीक गाळून घेते मी. चीक गाळून झालेला आहे आणि ह्या गव्हाच्या चोथ्यामध्ये पण थोडंसं आहे चीक, तर तो आपण असा करून घेऊयात आणि अजून एकदा सुजीच्या चाळणीने गाळून घेऊयात. आता हे पहिलं जे बाउल होतं ते परत मी धुवून घेतलं आहे, त्याच्यावरती गाळणी ठेवली आहे आणि आपण दुसऱ्यांदा हा चीक गाळून घेतो आहे. आता सुजीची चाळणी घेतलेली आहे आणि त्यांनी आपण आपला जो चीक आहे तो छान गाळून घेऊया. तुम्हाला हवं असलं तुम्ही वस्त्रगाळ पण करू शकता, पण मी तेवढी काही मेहनत घेणार नाही आहे, कारण मला काही पांढऱ्या शुभ्र कुरडया नको आहेत. तर अशा पद्धतीने सगळा आपला चीक गाळून घेऊया. इथे ह्या गाळणीला मी तेल आणि मीठ लावलेलं होतं. तर ही जी आहे ही तांब आहे. मी जवळजवळ 2 पाण्याने हे गाळून घेतलं आहे आणि गाळल्यानंतर सगळा जो चीक आहे आपला तो ह्या डब्यामध्ये परत टाकलेला आहे. आता ह्याच्यात बर्फाचे खडे टाकणार आहे. इथे जो चीक आहे ना तो खूप पांढरा शुभ्र तुम्हाला जरी नाही दिसला तरी, कारण आपल्याकडे काही मशीन नाही आहे. आता मी बर्फ टाकते याच्यात, कारण बर्फ टाकल्यामुळे जो घट्ट चीक आहे तो छान खाली जमा होईल. झोपण्यापूर्वी मी ह्यातलं पाणी काढून टाकणार आहे, वरचं नवीन पाणी टाकणार आहे. झाकण लावूयात. आता न हलवता त्याला एक 4 ते 5 तास असंच ठेवूयात. 5-6 तास झालेले बघूयात आपण. ते बघा चांगला घट्ट चीक खाली बसलाय आणि आता हे जे वरचं पाणी आहे ते आपण काढून घेऊयात. सावकाश काढून घ्यायचंय, जमेल तेवढंच काढायचंय. आत्ता रात्रीची वेळ आहे. हे पाणी काढून ह्याच्यात पुन्हा स्वच्छ पाणी टाकणार आहे. इथे सकाळी बघा आता स्वच्छ पाणी वरती आलेलं आहे. आता हे पण आपण काढून घेऊयात. चिकाला धक्का न लावता आपण हे सगळं पाणी काढून घेऊयात. आता हा आपला तळाला बसलेला जो चीक आहे तो छान आपण करून घेऊयात. इथे चीक मी मोजून घेतलाय, तर साधारण हे जे माझ्याकडे भांडं आहे तर ते अर्ध भांड चीक भरलेलं आहे. इथे बघा की सर्व चीक घट्ट जो आहे तो खाली बसलेला आहे आणि आता फक्त नितळ पाणी वरती राहिलेलं आहे, तर ते पण आपण काढून घेऊयात. हे व्यवस्थित पाणी काढल्यानंतर हा जो खाली राहिलेला चीक किंवा स्टार्च आहे तो आपण फोडून घेऊयात. आता हा इथे स्टार्च राहिलेला आहे तर तो मस्त फोडून घेऊयात.